नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो ॲक्च्युली मी रिटर्न हैदराबादला आलेली आहे. मी सॅटर्डे स्टार्ट होऊन संडे मॉर्निंग आफ्टरनून मी हैदराबादला आली. सो त्यामुळे सगळे मी व्हिडिओज असे मीन्स रेकॉर्ड करत होती. छोटे छोटे असे क्लिप्स रेकॉर्ड्स करत होती लास्ट वीकचे. तर पूर्ण काही व्हिडिओ नाही बनवला. लास्ट वीक जे काही होत होतं ते मी व्हिडिओज घेत होती. सो आताचे हे जे नेक्स्ट 2 व्लॉग्स मे बी 1 या 2 असतील ना, ते सगळे असे मी जे छोटे व्हिडिओज क्लिप्स घेतलेले त्याचं मी मर्ज करून एक व्हिडिओ तयार करणार आहे. आय होप तुम्हाला ते बघायला आवडेल. सो प्लीज कंटिन्यू वॉचिंग. सो मी प्रणालीला भेटायला गेलेली, माझी मैत्रिणी जी डोंबिवलीला राहते. सो असं विचार केला की एक रात्र तिच्यासोबत स्पेंड करीन. त्यामुळे मी असं मंगळवारी सगळं दुपारी असं तिकडे गेलेली. सो तिकडे जाऊन मी जास्त काही रेकॉर्ड नाही केलं. सो मीट प्रणाली. सो मंगळवारी फक्त आणि फक्त आम्ही दिवसभर गप्पा मारल्या आणि नेक्स्ट डे आम्ही बाहेर मरीन लाईन्सला जायला निघालेलो. आणि आम्ही ॲक्च्युली प्राणीच्या घरी मी राहायला गेलेली आणि काहीच रॉंग नाही केलं. कारण एवढ्या वर्ष लाईट काल एवढ्या वर्षाच्या गप्पा वगैरे त्यात सगळं दिवस गेलं. आज विचार केला निघू तेव्हा मस्त व्हिडिओ वगैरे बनवू, पण आज नेमकी लाईट गेली त्यामुळे ते पण नाही झालं. आणि ॲज युजल ट्रेनमध्ये गर्दी, त्यामुळे ट्रेनमध्ये पण काही नाही करता आलं. सो आता आम्ही चाललो आहे नरिमन पॉईंट. नरिमन पॉईंटला चाललो आहे, मरीन ड्राईव्ह. सो तिथे थोडं बसू, सनसेट एन्जॉय करू, तिकडे पण गप्पा मारू. सो कॉलेजच्या जुन्या आठवणी ताजा करू. सो चला तुम्हाला पण दाखवते. आणि तुला काय बोलायचं आहे? आम्ही एन्जॉय करणार आहोत फ्रँकी खाऊन. तुम्हाला थोड्या वेळात दाखवू. स्पायसी आणि ही फ्रँकी आम्ही फक्त मुंबईमध्ये मिळते आणि आम्ही ही कॉलेजमध्ये खातो. कॉलेजच्या टायमानंतर, मी तर कॉलेजच्या टायमानंतर आत्ताच खाते. सिरियसली. आणि ते अंकल अजूनही आहेत चांगले, त्यांची हेल्थ चांगली आहे, पण ते अंकल अजूनही आहेत. आणि ते कुठे म्हणजे खाऊ गल्ली, चर्चगेट स्टेशनची खाऊ गल्ली आहे. सो तिकडेच हे भेटतं. पण तिकडे आम्ही ब्लॉग नाही केला कारण की आम्ही तिथे फोन चार्जिंगला लावला होता, कारण की आमच्याकडे लाईट गेली होती. सो आता नरिमन पॉईंटला जाऊन भेटतो. बाय बाय. बापरे, हालत खराब झाली. चल एकदाची जाऊन बसूया. आमचं सनसेट तर मिस झालंय, पण जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत आम्ही काय वाटतं त्याच्या वाईफ छान आहे. आता मी तर घरी
मिळाली डोंबिवलीला पण होपफुली मिळाली. अजून आली नाही प्रणाली वाटतं. बाय प्रणाली, भेटू लवकरच. जायच्या आधी भेटूया. हां 2 दिवस आली छान Several days later. आज मी चालली आहे विरारला. शनिवार मार्केट इथे असतं, होलसेल मार्केट, जिथे असं स्वस्तात कपडे भेटतात, मटेरियल भेटतो. सो मी लग्नाआधी एकदा तिकडे गेलेली लग्नाच्या शॉपिंगसाठी. सो आज जानी जात होती तर मी जानीला बोलली की मी पण येते, घरी बसून काय करू. सो आता आम्ही निघालोय. जानी गाडी घेऊन आली आहे. सो चला जाऊया. सो आम्ही इथे मार्केटला पोहोचलो आहे आणि तुम्ही बघू शकता भरपूर गर्दी होती आणि गेल्या जानेने शॉपिंग स्टार्ट केली. Several days later. सो मार्केटवरून आल्याच्या 2 दिवसानंतर आम्ही मम्मीच्या सगळ्या ट्रेन ग्रुपसोबत आम्ही बाहेर जेवायला गेलेलो, ते पण थाली खायला गेलेलो. आणि थाली खाण्याचा माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता आणि मला खूप आवडली. सो हे सगळे मम्मीचे ट्रेन ग्रुपवाले आहेत. आणि जेव्हा ऑफिसला जायची तेव्हा मी पण कधी कधी ह्याच ट्रेनला असायची. सो छान वाटलं जायच्या आधी सगळ्यांना भेटून. लॉगच बनवते म्हणून. लिया मम्मी आम्ही राजस्थानी थाली खायला आलोय. पूर्ण थाली भरली एकदम. मावशी आई मम्मी पुन्हा वर्षा हाय गाईस. हाय. आम्ही आता बाहेर आलो फिरायला. वैशू इकडे ये. अरे वैशू इकडे ये. अरे हाय गाईस. आम्ही जेवायला आलो होतो बाहेर आणि हे आम्ही सगळे ट्रेनचे फ्रेंड्स आम्ही जेवायला आलेलो. आणि हे लोक कानातले बघतात आणि इकडे लाईट खूप छान आहे. या लाईटीमध्ये आपण खूप छान दिसत आहोत. बाय बाय. मस्त राहा एकदम. बाय बाय गाईस. अगं हिने एकदम तोंडाकडे आणला फोन. मस्त. चल बाय. आता कधी भेटशील? गावी येईल. तू कुठे
The next day. नेक्स्ट डे असं संडे होता आणि ॲज युजल मी जेव्हा येते आणि सगळी लोक लग्नाच्या सीड्या बघत असते मम्मी वगैरे. सो आणि ह्यावेळेस सरप्राईज असं होतं की मीना मावशीने मोनू घरी आलेले आणि मम्मीला माहिती नव्हतं. सो हा सगळा तिला सरप्राईज होता. त्याच्यानंतर मग जेवून वगैरे आम्ही संध्याकाळी असं मॉलला गेलेलो थोडंफार असंच विंडो शॉपिंग काय आहे का बघण्यासाठी. सो मज्जा आली. Several days later. सो त्याच्यानंतरच्या म्हणजे त्या वीकमधला हा गुरुवार आहे आणि त्या दिवशी आम्ही नालासोपारामध्ये एक नवीन मठ झालं आहे ओपन. सो तिकडे आम्ही गेलेलो आणि तिकडे असं इच्छापूर्ती गणपती बाप्पांचं पण मंदिर होतं. खरंच खूप छान मंदिर आहे. स्वामींचं खूप छान मठ आहे. नालासोपारा वाघोली करून एक एरिया आहे तिकडे हे आहे. जर तुम्ही नालासोपारामध्ये राहत असाल किंवा विरारमध्ये सो प्लीज एकदा नक्की ह्या मठामध्ये व्हिजिट करा. खरंच खूप खूप सुंदर मठ आहे. सो असा काहीसा हा व्हिडिओ होता. आय नो एवढं असं मी जास्त व्हिडिओमध्ये बोलतच नाही आहे कारण मी सांगते ना मी सगळे असे छोटे छोटे क्लिप्स घेतलेले काय काय होतं आहे त्या वीकमध्ये. ॲक्च्युली जेव्हा मला रिटर्न हैदराबादला यायचा जो शेवटचा वीक असतो ना तो थोडासा माझा अपसेटच असतो. म्हणजे एक खुशी असते की मी इथे येणार आहे किरणला भेटणार आहे पण एक दुःख असं पण असतं की मम्मी पप्पांना आता सोडून जावं लागणार आहे आणि आय थिंक हे सगळ्याच मुलींना होत असेल. सो म्हणून लास्ट वीकमध्ये मी जास्त काही करत नव्हती. जे काही जिथे जात होती या काही होत होतं त्याचे छोटे छोटे व्हिडिओज घेत होती. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.